नमस्कार, मी गीता फॅशन या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत डीप नेक साठी कटिंग कशी केली पाहिजे। तर डीप नेक असल्यानंतर किंवा खोल जास्त गळा असेल तेव्हा शोल्डर पडते, गळा उतरतो, खांदे पडतात, ह्या बऱ्याच आपल्या समस्या होतात। तर मी सर्वात मोठा खोल 12 इंच गळ्याची कटिंग तुम्हाला आज मी दाखवणार आहे। तर त्या कटिंगसाठी किंवा त्या गळ्यासाठी आपल्याला शोल्डर किती घेतली पाहिजे, मुंडा कसा टाकला पाहिजे, या सगळ्या गोष्टींची आपण यामध्ये माहिती घेणार आहोत। भरपूर साऱ्या मी टिप्स तुम्हाला देणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। चला तर मग वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूया। तर माप असं असणार आहे, उंची आहे 13.5, अप्पर चेस्ट 35, फुल बस्ट 36, कंबर आहे 30, शोल्डर 14 असणार आहे आणि आर्महोल असणार आहे 16 आणि पाठीमागचा गळा असणार आहे 12। आता तुम्ही म्हणाल या पुढची माप कुठे आहेत, तर मी फक्त तुम्हाला बॅक साईडची कटिंग दाखवणार आहे। तर तीच बॅक साईडची कटिंग पुढे ॲडजस्ट करायची आहे, तर ते पण कसं करायचं ते सांगणार आहे आणि तशी पुढची कटिंग तुम्ही ॲडजस्ट करून टाकायचे आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवातीला आपल्याला घ्यायचं आहे उंची। तर 13.5 उंची आहे, तर 1 इंच प्लस करून 14.5 वर खून करायचे। अजून थोड्या अंतरावर 14.5 वर एक खून करूया। आणि आता इथे टाकायचं आहे आपल्याला शोल्डरचे निम्मे। शोल्डर आहेत 14, तर त्याचा निम्मा येतो 7। आणि आता आपली पाठीमागच्या गळ्याची उंची बघायची आहे। पाठीमागचा गळा आहे 12 इंच, तर आपल्याला 12.5 वर खून करायचे। आणि आता 12 इंच गळ्याप्रमाणे शोल्डर मधून किती कमी होणार, तर आपल्याला शोल्डर मधून कमी करायचे आहेत 2.5 इंच। 7 इथं आलं, त्यातून आपल्याला 2.5 इंच कमी करायचे। आणि इथं किती उरले बघायचे, आता शोल्डर मधून 4.5 उरले, तर इथे आपल्याला 4.5 वर एक खून करायचे। त्याच्या पुढे अर्धा इंच आपल्याला बाहेर जाऊन 5 वर, म्हणजे अर्धा इंच बाहेर, अर्धा इंच 36 साईज पर्यंत अर्धा इंच बाहेर गेलात तरी चालेल। 36च्या पुढच्या साईजला पाऊण इंच बाहेर जायचं। आणि मग आपल्याला या 2 रेगा ओढून घेऊयात। इथे उंची टाकायची आहे आपल्याला 5.5। आणि या रेगेवर आपल्याला अप्पर चेस्टचा चौथा भाग टाकायचा आहे। अप्पर चेस्ट आहे 35, 35चा चौथा भाग 8.25 येतो। आणि त्याच्यातून आपल्याला अर्धा इंच कमी करायचे आहेत। 12 इंच गळा आहे म्हणून, म्हणजे टाईट करायचं आहे। आणि त्याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन, बघा टाईट केला अर्धा इंच आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। इथं टाकायचं आहे कमरेचा चौथा भाग 7.5 येणार, त्यापुढे 1 इंच टक्स साठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। हे माप जे आहे ते प्रत्येक साईजला याच पद्धतीने कमरेचं माप। आता इथे आपल्याला रेगा ओढून घ्यायचे, फिटिंगची फिटिंगला आणि शिलाई मार्जिनची शिलाई मार्जिनला। 12 इंच गळ्यासाठी आपण इथे टाईट केलाय, एवढा टाईट केलाय आपण ब्लाऊज, तेव्हा आपली व्यवस्थित शोल्डर बसणार आहे। इथे 12 इंच गळ्याप्रमाणे शोल्डर कमी करून घेतलेले। आता इथे मुंड्याचा अर्धा करून घ्यायचा आहे। 5.5चा अर्धा येणार आहे 2.25। इथून आपल्याला पाऊण इंच तिरकस जायचंय। जेव्हा जास्त डीप नेक असेल तेव्हा तुम्हाला इथून तिरकस कमी जायचं असतं। आणि आता हा फ्रेंच कर्व असा ठेवूयात। तर आता या आकारावर मी हा फ्रेंच कर्व ठेवणार आहे। आणि आपला मुंडा आहे बॉडी मेजरमेंटचा 16 इंच, तर त्याचे हाफ होतात 8 इंच, त्यामध्ये आपल्याला पाऊण इंच लूजिंग द्यायचंय। तर 8 आणि पाऊण होतात 8.25, तर
तर इथून हा राऊंड आपला 8:45 भरला पाहिजे इथंपर्यंत. तर भरतोय का बघूया आपण. तर या पद्धतीने असा टेप वळवत वळवत आपल्याला मुंडा मोजून घ्यायचा आहे. तर हा भरतोय 8.25. आपल्याला अर्धा इंच खाली घेतला पाहिजे. तर अर्धा इंच उंची वाढवून घेऊया आपण मुंड्याची. पहिली सुरुवातीला आपण 5.5 वर ठेवलेली उंची. आता अर्धा इंच वाढल्यानंतर 6 इंच उंची होणार आहे. इथून परत आपल्याला 1.25 इंचावर खूण करायचे आणि हा फ्रेंच कर्व असा खाली लावायचा आहे. आता बरोबर भरणार आहे 8.25. चेक करूया आपण एकदा. मोजायची गरज नाही पण तरी सुद्धा मोजूयात. करेक्ट 8.25 वर मुंडा आलेला आहे. तर हा मुंडा आपला परफेक्ट बसणार आहे. अशा पद्धतीने मुंड्याचा आकार झाला. आता इथे आपल्या आवडीनुसार तुम्ही शोल्डरची पट्टी ठेवू शकता. शोल्डर पट्टी म्हणजे शोल्डर रुंदी. तर मी ते 3 इंच नेहमी ठेवत असते, तर 3 वर खूण करते. इथं तुम्हाला 1.5 इंचाची शोल्डर पट्टी हवी असेल तर 2.25 इंचावर खूण करायचे. आणि इथे आपल्याला गळ्याची उंची करून घेतली ती, तिथे गळा रुंदी आपण 3 इंच द्यायचंय. 3.5 सुद्धा तुम्ही देऊ शकता, आवडीनुसार आहे ते, कस्टमरच्या चॉईस नुसार. आणि इथून हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि इथे गळ्याला आकार द्यायचा आहे. आता अजून खूप महत्वाची टीप आहे पुढे. एवढंच करून कटिंग पूर्ण झालेली नाही. तर शोल्डर पडू नये किंवा या भागात चुन्या येऊ नयेत, गळा खाली पडू नये म्हणून काय काय करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्या अगोदर हे कटिंग करून घेऊयात अगोदर आपण आणि मग पुढचं सांगते. इथे गळ्याला कट मारून घेऊया आणि फिटिंगला सुद्धा. आता यानंतर आपल्याला इथे फोल्ड करून टक्स टाकून घ्यायचे. फिटिंग पर्यंत फोल्ड केलाय. अर्ध्या इंचावर आपल्याला कट मारून घ्यायचा आहे असा, कारण 1 इंचाचा टक्स दिलेला आहे आणि हा अर्ध्या इंचाचा टक्स. उंची ठेवायचे 4.5 इंच. इथून इथं उंची ठेवायचे 4.5 इंच आणि हा टक्स बंद करून घ्यायचा. अर्ध्या इंचाचा टक्स हा बंद करायचा. नंतर हे ओपन करून आपल्याला इथे बघायचंय. ही लाईन सरळ लावून घ्यायची गळ्याच्या साईडची आणि स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची. जेवढं पण हे एक्स्ट्रा कापड उरलेलं आहे ते आपल्याला कट करून काढायचंय. एवढं एक्स्ट्रा कापड हे तिरकस खाली जाणार आहे ब्लाऊज. तर कस्टमरची तक्रार येते की पाठीमागून ब्लाऊज वर चढतोय म्हणजे इथून वर चढतो, तर तो वर चढत नाही, इकडून खाली उतरलेला असतो म्हणून इकडून वर चढलेला दिसतो. तर ते होऊ नये म्हणून. शिवाय या साईडला फिटिंगच्या साईडला एक्स्ट्रा कापड हे होणार आहे, त्यामुळे 1 ते 2 चुन्या इथं येणार. तर त्या चुन्या सुद्धा तुमच्या गायब होणार आहेत अशा पद्धतीने कटिंग केली तर. आता दुसरं एक महत्त्वाचं सांगते. इकडून आपण कितीही शोल्डर ऍडजस्ट केलेली असली तरी आपली ही शोल्डर काय होत असते, पडत असते. तर काय करायचंय, तर ही जी आपली तिरकस आर्महोलची जी रेग आलेली आहे त्या रेगेवर हा काटकोनामध्ये पेपर असा ठेवायचा आहे. तुमच्याकडे काटकोन असेल तर काटकोन ठेवा, माझा आता सापडत नाहीये. तर या पद्धतीने पेपर ठेवला काटकोन आकार आणि जेवढा पण इकडे क्रॉस जातोय आपला हा कागद काटकोन तेवढा आपल्याला स्लोप द्यायचा आहे गळ्याच्या साईडला. आणि हा स्लोप कट करून टाकायचा आहे. म्हणजे काय, उदाहरणार्थ सगळ्यात सोपं सांगायचं म्हटलं तर हा जो चौकोन आहे आपला, इथून ही रेग, ही रेग आणि ही रेग, हा काटकोनामध्ये चौकोन दिसला पाहिजे, तरच तुमची शोल्डर व्यवस्थित खांद्यावर बसणार आहे, अजिबात पडणार नाही. तर या सगळ्या बारीक सारीक गोष्टी आहेत, बारकावे आहेत कटिंग मधले, ते तुम्ही फॉलो केले तर तुमचा कितीही डीप गळा असेल तरी तुमचा गळा हा पडणार नाही.
आता तुम्ही म्हणाल इथे तुमच्या गळ्याची उंची कमी झाली, तर नाही, आपण स्टिच करते वेळी इथून स्टिच करणार आहे असा गळा, त्यामुळे एवढा गळा परत उंची इथं वाढणार आहे. तर इथं कमी झाली तरी इथं वाढते, त्यामुळे पुरेपूर 12 इंचाचा गळा तयार होणार आहे. तर ही झाली बॅक साईडची कटिंग. आता फ्रंट साईडला तुम्हाला फोरटक्स असू द्या, कटोरी असू द्या, प्रिन्सेस असू द्या, हा ब्लाऊज हा पॅटर्न ठेवायचा आहे आणि छापून घ्यायचा आहे. पण त्या अगोदर पुढच्या भागाचा गळा कितीचा आहे किंवा काय हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. गळा पुढचा 6 असेल तर तुम्हाला 1.25 कमी करायचं आहे, किंवा 7 इंच गळा असेल पुढचा तर तुम्हाला 2 इंच कमी करायचे आहे. जसे की 12 इंच गळ्यासाठी आपण 2.5 इंच कमी केले, तर 7 इंचासाठी 2 इंचावर गळा शोल्डर कमी करायची, तिथे खून करून घ्यायचा आणि हा पॉइंट आपल्याला त्या जागेवर ठेवायचा आहे. आणि मग हा पॅटर्न छापून घेऊन आपण पुढच्या भागाची कोणतीही कटिंग असू द्या ती तुम्ही करू शकता. चला, तर ही कटिंग माझी पूर्ण झालेली आहे डीप नेकची. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा भरपूर सारा, आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनेलला. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.